त्याशी आलिंगन द्यावे, कदापि न सोडावे चरण त्यांचे, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकवती. असे हे सद्गुरू आज आपल्याला लाभलेले. ही अनादी कालाची जी गुरु शिष्य परंपरा आहे आणि त्या परंपरेने आपल्याला हे सद्गुरू ताई ह्या लाभलेल्या. आपण खूप भाग्यवंत आहोत. आपण खूप श्रीमंत बापाची लेकरे आहोत. पावन पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. धर्म कर्म त्यांचा झाला नारायण, त्याचे निपावन तिन्ही लोक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. आणि असे आपण सर्व भाग्यवान ह्या भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि आपल्याला पूर्वजन्माच्या तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आपलं पूर्वजन्माचं खूप असं हे पुण्य जन्म झालं, म्हणजे साठलं होतं. आणि त्या पुण्याच्या याने आपल्याला हे प्राप्त झालं. जवळपास हे माझं 4थं वर्ष असेल. आम्ही उमरजला ताईंबरोबर येतो गुरुपौर्णिमा करण्यासाठी. येऊन आपले बटू दादा आहे, मंजू ताई आहे. 3 दिवस झालं, 3 दिवसापासून निघाले धुळ्यावरून. बरोबर, मुंबईला आले, आमच्याकडे थांबले. मग दुसऱ्या दिवशी काल आम्ही सकाळी निघालो. म्हणजे अट्टहास आपल्या सद्गुरूंचं कार्य पुढे न्यायचंय, ते कसं वाढेल याचा अट्टहास. आणि येता येता बरोबर आणखीनही नवीन लोक आली. रात्री अनुग्रह झाला, काही लोकांचे प्रबोध झाले. तर आपल्याला हा विस्तार करायचा आहे संप्रदायाचा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा. तर हे जे कार्य आहे हे अविरत आपल्याला पुढे न्यायचंय. आणि ऐसी कैवल्याची जाती, करी लाभावी न प्रीती. जी गुरु माऊली आहे ती आपल्यावर कायम प्रेम करत असते, पण आपल्याला कळून येत नाही. ताई एवढ्या लांबून आज पूर्ण जवळपास मागचे 40 वर्ष झाले ही अविरत सेवा चालू आहे. आणि ही ज्ञानगंगा अक्षरशः संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. हे पृथ्वी तलावरचे देव म्हणजे संत. कारण का जर संत कळाले नाही तर देव आणि ग्रंथ कळणार नाही. कारण का संतांशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भक्ती नाही, आणि भक्तीशिवाय धर्म आणि कर्म सर्व आंधळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं ना, आपण संसारामध्ये आता बऱ्याच ताईंनी आपापले अनुभव सांगितले. जसं पक्षाला उडायला 2 पंखांची गरज आहे, तसं या संसारामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींची गरज आहे. काय होतं, आपण फक्त प्रपंच करत राहतो. भरपूर प्रमाणे हरिपाठामध्ये साया शेकरीसी प्रपंच दिननिसी, हरीशी न भजसी कवन्या गुणे, नामाशी विन्मुख तो नर पापिया. जे कर्म आपण करतो ते नाम घेऊन केल्याने ते पुण्यात कन्वर्ट होतं. आणि नामाशी जर विन्मुख असेल तर काय होतं, त्याचं पापामध्ये कन्वर्ट होतं. म्हणून एकनाथ महाराजांनी पण सांगितलंय, काय सांगितलं, नामाविन मूक सर्पाचे ते बिळ, जीवा नवे काळ सर्प आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जे आपण खूप भाग्यवंत आहोत. भरपूर संप्रदाय हो, भरपूर पंथ आहेत या भारतामध्ये, एवढे पंथ आणि संप्रदाय. परंतु एकच संप्रदाय असा आहे जो आपला आनंद वैष्णव वारकरी संप्रदाय. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशील जनी. तर भरपूर स्वामी समर्थ वाले आहेत, वामनराव पै आहेत, भरपूर पंथ आहेत. परंतु तिथे गेलं ना तर काय करतात, कोणता पण माळ घालतात, उघडा मंत्र देतात, रामकृष्ण हरी ओम अहम ब्रह्मास्मी अहम तत्वमसी. हे पण होतं काय, असे सप्तकोटी मंत्र आहेत. जेवढे देवाचे अवतार आहेत तेवढे मंत्र आहेत. आणि त्या मंत्राने काय होतं की तुमचं पुण्य वाढतं. पण ज्यावेळेस अंतकाळ येतो, 2 दिवस अगोदर तो माणूस कोमामध्ये जातो आणि वाचा बंद होते. मंत्र हा वाचेबरोबर बंद होतो. परंतु आपण जे नाम घेतलंय ते श्वासाबरोबर चालू होतं. आणि ज्या दिवशी आपला श्वास सुटतो त्या दिवशी आपल्याला ते नाम मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जातं.
साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. जसं दुधाचं आपण तूप बनवतो बरोबर, परत ते दूध होतं का, नाही होत. तसं क्रिया करून दावी ती अंगी. हे जे आपल्याला भेटलेलं आहे, आता ताईंचे अनेक ग्रुप आहेत अमृत मंथनामध्ये, तुम्ही पण असाल. कायम ताई पोस्ट टाकतात, आमच्या सर्वांच्या पोस्ट पडत असतात. काही तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. आमचा कीर्तनकारांचा एक ग्रुप आहे, 600 कीर्तनकार आहेत त्या ग्रुपमध्ये. ताईंनी आम्ही तो एक ग्रुप बनवलाय. त्या ग्रुपमध्ये आम्हाला फोन येतात, माझ्या पोस्ट पडत असतात, ताईंच्या पडत असतात, मंजू ताईच्या पडत असतात, भटू दादा आहे त्यांच्या पडत असतात. तर मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा केली इथे गणेश राजापुरे यांच्या घरी. तर तिथनं आम्ही कुठे गेलो होतो, सांगलीला गेलो होतो. काय झालं, त्याच्या अगोदर 15 दिवस आहे ना, मला एक फोन आला होता. ओळख काहीच नाही, मी माझा अनुभव सांगतो आमचा, की ओळख काहीच नाही. सांगलीवरून एका शुभदा ताईचा फोन आला, म्हणे महाराज तुम्ही हे असं एवढं सर्व लिहिताय, अनुग्रह प्रबोध, हे माझे 5 पिढ्या कीर्तनकार आहेत. किती? 5 पिढ्या. मी स्वतः कीर्तनकार आहे, मी बँकेत सर्व्हिस करते, माझे जे पतिदेव आहेत ते प्राध्यापक आहेत. परंतु माझं हे आळंदीच्या सभामंडपामध्ये पारायण होतात, पण तुम्ही हे सांगताय अनुग्रह प्रबोध, हे आम्ही ऐकलेलं नाही. तर तुमचे गुरु कोण आहेत? मी सांगितलं गुरुवर्य ऋषाली ताई आहे. ते म्हणले त्यांचा नंबर द्या. तर मी नंबर दिला. त्यांनी 1 तास ताईंची चर्चा केली आणि म्हटले आम्ही तिकडे येतो. कुठे? नगरला. आणि नगरला येऊन आम्ही दोघे, तर ताई म्हटले की आम्ही पुढच्या महिन्यामध्ये उमरजला जाणार आहे, तर मग त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे भेटी घेऊ. कारण आता आले तर तुम्ही दोघेच याल, पण तिथे आले तर आणि काही साधक जमा होतील, त्यांनाही तो लाभ होतील. तर ज्यावेळेस मागच्या गुरुपौर्णिमा संपल्यानंतर आम्ही निघालो, 7-8 लोक होतो, आणि आम्ही ज्यावेळेस सांगल्यात त्यांच्या बंगल्यावर गेलो, तर जवळ 35-40 महिला आणि सर्व वेल एज्युकेटेड. त्यांची मुलगी MD डॉक्टर आहे, त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, त्यांचे धर्मपती आहे ते प्राध्यापक आहे, आणि सर्व लोक त्यांच्या लेवलची होती. तर ताईंनी जवळपास 1.5 तास प्रवचन केलं आणि नंतर विचारलं कुणाला अनुग्रह घ्यायचा आहे. तर अनुग्रह घ्यायचा आहे म्हटल्यावर 16 लोक तयार झाले. मग आम्ही सर्वांना ते एकांतात नेलं, कारण हे गुह्य आहे बरोबर. आणि हे त्यांना अनुग्रह दिलं. तिथं काही लोकांच्या अवस्था झाल्या आणि तिथून तो परमार्थ चालू झाला. पण त्याच्यामध्ये आणखीनही लोक होते, ते रिझर्वेशन मध्ये होते. ते म्हणले पहिले यांचं पाहू द्या काय होतंय. म्हणजे मग पहिले यांचं पाहू द्या काय होतंय. आणि मग मागच्या काहीतरी 6 महिन्यापूर्वी आम्ही सांगोल्याला गेलो होतो ताईंना, आम्ही तिथे कीर्तन होतं कार्यक्रम. ते जे रिझर्वेशन होते ते गाडी करून तिथे आले. घरी होतं तिथे मान्य नव्हतं, परंतु ते तिकडे आले. मग त्यांनी तिथे अनुग्रह घेतला आणि ते चालू झालं. ओळख काहीच नाही. असे किती तर लोक म्हणतात आमचं ऐकतच नाही, आमचं ऐकतच नाही. काही गरज नाहीये. तुम्हाला चालता बोलता हे विस्तार करायचा आहे. आता परवाच्या दिवशी म्हणजे 4-5 दिवस झाले मी गावावरून निघालो. माझं दशक्रियाचं एक प्रवचन होतं आणि इथे आता कुठे साहेब आहेत, इथे बसलेले आहेत, हात वर करा. हा, तर आम्ही तिकडनं गाडीमधनं येत होतो. विषय निघाला अध्यात्माचा. तर मी त्यांना थोडं आपलं सांगितलं, आपलं जे काय होतं ते. तर तेव्हा त्यांना म्हटलं आम्ही 15-16 तारखेला जाणार आहे उमरजला, तर तुम्ही या बरोबर. तर ते बोलले चालेल जाऊया. मला त्यांचा फोन आला, म्हणे माझी कोल्हापूरला मीटिंग आहे. त्यांची मोठी फॅक्टरी आहे, भरपूर 24 तास चालू असते, लोक कामाला आहेत, त्यांना वेळही नसतो, सारखे फोन चालू असतात. तरी पण त्यांना मी विषय सांगितला. तर ते म्हणले मी पण येतो, कोल्हापूरला मीटिंग आहे आणि येताना 16 तारखेला मी येईल. पण काय झालं, परत त्यांची ती मीटिंग कॅन्सल झाली, म्हणे पुढे ढकलली. आणि मग ते बोलले मी पण येतो. मग काल ते आमच्याबरोबर आले, पुण्यावरून आले इकडे आणि रात्री अनुग्रह झाला. त्याच्यानंतर माझ्याबरोबर हे आचरे दादा आहेत, आचरे दादा पण आले तिकडनं. यांनी अशी जी ओळख नाहीये त्या लोकांशी सुद्धा, ते आचरे दादा माझ्या सोसायटीत राहतात, पण मलाच माहित नव्हतं की ते आचरे दादा. त्यांनी एक दिवस मला फोन केला. ते म्हणले महाराज आमच्या इकडे तुमची तारीख पाहिजे याच्यामध्ये सप्त्यामध्ये. म्हटलं मी काही तुम्हाला ओळखत नाही. म्हणले तुमच्या सोसायटीत राहतो.
मग म्हटलं या मी कामावर आहे, तुम्ही संध्याकाळी घरी या. तर घरी ते आले 7 वाजता. त्यांना म्हटलं बोला काय काम आहे. ते म्हणले असं असं आचरेवाडी इथं तुमच्या इथे जवळ आहे, तर तिथे आपल्याला तारीख पाहिजे. मग आम्ही तिथे आलो. तिथे काही लोक घडली. म्हणजे असं सहज बोलणे हितोपदेश जिकडे जिकडे ताई आणि आम्ही आज जवळपास 3-4 वर्ष झालं संगती फिरून सर्वत्र या संप्रदायाचा विस्तार करत असतो. आणि आपल्यालाही तेच काम करायचं. आपल्याला जे मिळालेलं आहे ते वाटायचं. तरुणी आपण तारिले अनेका वैकुंठ नायका प्रिय झाले, त्याच्यासाठी हे कार्य करायचंय. आणि पुढच्या वर्षी ही संख्या वाढावी हेच आमचा एक उद्देश असतो. की सांगत चला काही त्यांनी काही आपलं हे घटत नाही. आपलं प्रपंच करून नवीन नवीन साधक घडवायचे ज्यांच्या प्रारब्धामध्ये ते ऑटोमॅटिक चालत येणार. असा हा अविरत चाललेला संप्रदाय. आपल्याला वेळ जास्त नाहीये कारण का आणखीन ताईंचंही प्रवचन आहे, त्याच्यामुळे थोडक्यामध्ये आवरतो. रामकृष्ण.